या ताई. या. तुमच्या घरात एवढा तुपाचा वास कसा येत? तुम्ही हो, तुम्हाला सगळं सांगते. मी आधी चहा बनवते, मग आपण निवांत गप्पा मारू. तुम्ही आधी इथं राहत नव्हता का? हो, मी आधी मुंबईला राहायचे. नुकतीच आलीये गावाला. आणि खरं तर हे गाव आमचंच आहे, पण आम्ही इथे फारसे राहिलो नाही. हा, म्हणजे मुंबईतून तुम्ही इथं फक्त बिझनेस करायला? हो, खास तुपाचा व्यवसाय करण्यासाठी आलीये मी इथे. काय सांगता, हे कसलं भारी आहे. म्हणजे शहरातून गावाकडे येऊन असा बिझनेस करणं साधी गोष्ट नाहीये. तुमच्या हिमतीची ना खरंच दाद द्याय पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल ना तर हिम्मत आपोआप येते. खरं आहे तुमचं. पण आमची कधी संसाराच्या पलीकडे विचार करायची हिम्मतच नाही झाली बघा. आमच्या आयुष्यात फक्त आमचा नवरा, घरदार आणि संसार एवढंच. ताई, ही गोष्ट कुठल्या बाईला चुकलीये का? पण तुम्हाला सांगू मला काय वाटतं की आजकालच्या काळात बायकांना स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा ना, कधी कुठल्या बाईवर कुठला प्रसंग येईल आपण काहीच सांगू शकत नाही. थांबा 1 मिनिट, चहा गाळते. तुम्ही लग्न नाही केलं का? नाही म्हणजे तुमच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही ना, म्हणून विचारलं. बाहेर बसून बोलूयात या. आलं लक्षात माझ्या. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. नवरा नसला की काय वाटतं मी समजू शकते. माणसाला ना कुणाच्या ना कुणाच्या आधाराची गरज लागतेच. आपला जोडीदार पाहिजेच. अहो, मला माझा हक्काचा जोडीदार मिळवायला ना लय त्रास झाला, पण नशिबानं तो मिळालाच. तुम्ही एक लय चांगलं केलं. बिझनेस मध्ये ना तुमचं डोकं गुंतवलंय. रिकामं डोकं असलं ना की माणसाला लय त्रास होतो. तुम्हाला कधी पण एकटं वाटलं ना, आमच्याकडे येत चला. हा, अहो मी इथं बोलत काय बसले, लय उशीर झालाय. आमच्या सासूबाई वाट बघत असत्याल. येते मी. हे घ्या, चहा छान होता बरं का. तुमची पिशवी. ताई, मगाचसाठी सॉरी आणि थँक्यू. अहो काय, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. हा, येते. मी इतके दिवस या दुकानात येते, तुम्हाला या गोडाऊन बद्दल काहीच कसं काय नाही बोललास? मला या गोडाऊन बद्दल काहीच माहित नाही. बोल, काय गॅरंटी देणार आहेस मला? बस.
इतकं दागिने आणि पैसा तुझ्याकडे कसं आलं? माधुरी, मी जेव्हा कलकत्त्याला कामाला होतो का नाही, तेव्हा पोटाला चिमटा काढून पैसा आणि दागिने जमवलेत आपल्या लग्नासाठी. खरंच? मग तुम्हाला आधी का नाही सांगितलं? कसं सांगणार तुला, सांग बरं. इथं आल्यानंतर सगळं काय झालं हे तुला चांगलंच माहिती. हो पण माझं चुकलं. मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, तुझ्या प्रेमावर संशय घेतला. मला माफ कर. माधुरी, तुझं माझ्यावर जेवढं प्रेम आहे ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू जसं बोलतेस तसं मी फक्त बोलून दाखवत नाही किंवा बोलू शकत नाही. जे झालं ते झालं. हे बघ, हे आजचं पहिलं आणि शेवटचं. इथून पुढं माझ्यावर आणि माझ्या प्रेमावर अजिबात संशय नाही घ्यायचा. अजिबात नाही घेणार, कधीच नाही घेणार. मी तुझा विश्वासघात करणार नाही. असं जर का तुला वाटत असेल तर हा तुझा गोड गैरसमज आहे. एक वेळ हा देवी सिंग बाई सोडेल, पण पैसा कधीच नाही. कुठं रक्ताचे डाग दिसत आहेत का बघा. हो साहेब. कधी रक्त माखलेली गोष्ट बारकाईने तपासून बघा. हो साहेब. साहेब, आपण उगाच वेळ वाया घालवतोय. अहो, मी लय वेळा आलोय या खोलीत, एक पुरावा हाती लागला नाही. नको वेळ वाया घालवायला, चला निघू. पोलिसांनी असं वेळ वाया जाते म्हणून तपास करायचं कसं सोडून देता येईल. पालाय साहेब वारण्यात आला असेल. घर बंद आहे किती दिवसापासून. बेडरूम मध्ये आलाय पाला. साहेब, तरी फरफटत घेऊन गेला इथून. वजनदार म्हणजे खून या घरातच झालाय. अहो, कसं शक्य आहे साहेब? म्हणजे आपण समजूया एक खून नाही 2 खून झालेत, पण कुणाला न कळतच. हे कसं शक्य आहे? सराईत आहे, सराईत. सराईत? पण गावात असं कोणीच नाही. म्हणजे कोणीतरी बाहेरून येऊन गावात खून करून कुणाला न कळू देताच निघून गेले. हो साहेब, हे तर अजिबातच शक्य नाही. बाहेरचं कोणी नाहीच आहे ना. जो कोणी आहे तो इथलाच आहे, बाहेरचा नाही आहे तो. आणि हे एका दिवसाचं काम नाही आहे, फुल प्रूफ प्लॅनिंगचं काम आहे. साहेब, मला तर वाटतं त्या मकरनचा मर्डर ना त्याच्या बायकोनेच केलाय. मला तर राहून राहून एकाच माणसावर दाट संशय येतो. मला वाटतं हा खून त्यानेच केलाय. कोण साहेब? सुधाकर देशमुख त्याचं नाव. साहेब